कुठला कॅमेरा चांगला आहे असा प्रश्न जर तुम्हाला सुद्धा पडत असेल तर मी आता जे काही सांगणार आहे ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मला खूप वाईट वाटतं जेव्हा लोक विचारतात चांगला कॅमेरा कुठला आहे। म्हणजे प्रश्न विचारतात म्हणून वाईट नाही वाटत, चुकीचा प्रश्न विचारतात म्हणून वाईट वाटतं। सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की कुठलीही कंपनी भरपूर पैसे R&D वर खर्च करून वाईट कॅमेरा लॉन्च करत नाही। प्रत्येक कंपनीचा प्रत्येक कॅमेरा हा चांगलाच असतो, फक्त तो वेगवेगळ्या पद्धतीच्या कामांसाठी डिझाइन केलेला असतो। म्हणजे एखादं उदाहरण द्यायचं झालं तर वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आणि स्पोर्ट्स फोटोग्राफीसाठी जे कॅमेरे डिझाइन केलेले असतात त्यामध्ये ॲक्शन कॅप्चर करण्यासाठी हाय FPS कंटिन्युअस शूटिंग हे सेटिंग दिलेलं असतं। पण एखाद्या नवीन फोटोग्राफरला मुळातच हाय FPS शूटिंग म्हणजे काय हेच माहीत नसतं तर तो त्याचा वापर काय करणार, बरोबर की नाही? म्हणून कंपनी ते सेटिंग बजेट कॅमेऱ्यामध्ये देतच नाही आणि म्हणूनच बजेट कॅमेरे आपल्याला स्वस्तात मिळतात। बात तो सही है। म्हणूनच वेगवेगळ्या पद्धतीच्या कामांसाठी बजेट कॅमेरा, प्रोफेशनल कॅमेरा, स्पोर्ट अँड वाईल्ड लाईफ कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा, हायब्रिड कॅमेरा असे वेगवेगळ्या पद्धतीचे कॅमेरे अवेलेबल असतात। नाहीतर मग सगळ्याच कॅमेरा कंपन्यांनी दोनच कॅमेरे काढले नसते का? एक क्रॉप सेन्सरचा छोटा कॅमेरा आणि एक फुल फ्रेम सेन्सरचा मोठा कॅमेरा। पण दरवर्षी प्रत्येक कॅमेरा कंपनी नवीन नवीन कॅमेरे लॉन्च करते। ते कशासाठी? तर नवीन टेक्नॉलॉजी कॅमेरामध्ये आणून आधीचे काही प्रॉब्लेम सोडवण्यासाठी। आणि हेच सेम लॉजिक लेन्सेसमध्ये सुद्धा लागू होतं बरं का। त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारची फोटोग्राफी करणार आहात हे आधी ठरवा आणि त्याच्यासाठी लागणारे सेटिंग ज्या कॅमेरामध्ये असतील असा योग्य कॅमेरा तुमच्यासाठी निवडा। म्हणजे आधी योग्य प्रश्न विचारा, म्हणजे तुम्हाला योग्य उत्तर मिळेल। जय श्री पिक्सल प्रसन्न।